आता प्रतिसाद मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। पुणे शहरातील 4 रस्त्यांसाठी प्रत्येकी 2 अशा 8 निविदा ज्या आहेत ते प्रशासनाला प्राप्त झालेल्या आहेत आणि याची जी मंजुरीसाठी जी आहे ते आता समिती निविदा जी आहे ती समितीसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे। खाजगी वाहनांची वाढती संख्या रोखण्यासाठी त्याचबरोबर वाहतूक कोंडी सोडवण्याच्या नावाखाली शहरातील रस्त्यांवर पे अँड पार्कचं धोरण राबवण्याचा घाट जो आहे तो खरं तर 2018 सालीच मार्चमध्ये पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाने घातला होता। या धोरणावरून सर्व स्तरावरून टीका होऊ लागल्याने या धोरणासाठी पुणेकरांची नाराजी ओढवून घेऊ नये असे मत अनेकांनी मांडले होते। या धोरणाचा माघार घेतली तर पक्षावर नामुष्की ओढवेल या भीतीमुळे सत्ताधाऱ्यांनी पालिकेच्या मुख्य सभेत उपसूचना देण्याचा निर्णय जो आहे तो घेतला होता। या उपसूचनेनुसार शहरातील प्रमुख 5 रस्त्यांसाठी प्रायोगिक तत्वावर 6 महिन्यांसाठी जी आहे ती योजना राबवण्याचा मार्ग जो आहे तो अवलंबला होता। खरं तर हा प्रस्ताव जो आहे तो अनेक वर्ष महापौर कार्यालयामध्ये पडून होता, मात्र प्रशासक काळाच्या शेवटी तब्बल 7 वर्षांनंतर अधिकाऱ्यांनी हे धोरण जे तो राबवण्याचा जो आहे तो निर्णय घेतलेला आहे। आता या 5 जे रस्ते होते ते कोणते होते तर आता मी जिथे उभी आहे तो जंगली महाराज रस्ता, FC रोड असेल, बिबेवाडीतील रस्ता असेल किंवा विमाननगर असेल, लक्ष्मी रस्ता असेल, हे जे रस्ते होते यात यांचा समावेश होता। आता बिबेवाडीतील जो मुख्य रस्ता आहे त्याला निविदा जो आहे ती देण्यात आलेली नाही आहे, त्याच्यामुळे सध्या तरी जे 4 रस्ते आहेत JM रोड, लक्ष्मी रोड, विमाननगरचा रस्ता आणि FC रोड यांच्यासाठी जे आहे ते निविदा प्रशासनाला प्राप्त झाले। त्याच्यामुळे भविष्यात तुम्हाला जर या ठिकाणी पार्किंगसाठी जागा हवी असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या खिशातील 4 रुपये जे असतील, 10 रुपये जे असतील ते मोजावे लागणार आहेत। मात्र सध्या तरी दुसरीकडे सगळा महसूल जो आहे तो पुणेकरांच्या खिशातूनच गोळा करण्यात येतोय का असा सवाल देखील काही सामाजिक कार्यकर्ते असतील, नागरिक असतील यांनी उपस्थित केला। त्याच्यामुळे ही संपूर्ण योजना जी आहे ती कितपत यशस्वी ठरते, पुणेकर याचा कितपत प्रतिसाद देतात या योजनेला हे पाहणं महत्त्वाचं असेल। शिवानी लगडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे।